मम्मी हा या कसल्या बी आहेत? हे वैजयंतीचे आहेत. हे दिसतात का सगळे असे पूर्ण असे वाळले आता हे. हा आणि याला नाही की फुलं आलेत. ही पांढरी पांढरी दिसतात का फुलं? ओके. आणि याला हिरवे बघ असे हा ते तयार होताना का झालेत हे छोटे छोटे नाही का. त्यामुळे मी 10-15 रोपं केली आणि बऱ्याच जणांना तिथे पण उगवलेत. म्हणजे जसे जसे बी पडत तसे कुंडीत खूप रोप उगवली आणि 2-3 जणांना देऊन पण टाकलेत. त्यांच्याकडे पण खूप छान आलेत. ते मम्मी कसं लावलंय सर रोप? हे रोप ना तर मी एक रोप ना नर्सरीतून आणलं होतं. बर. आणि मग त्या एका रोपापासून मी ना 10-15 रोपं तयार केली. तर कशी केली मी रोपं? तर हे जे मणी आहेत ना ह्याच्यामध्ये अशी छिद्र असतं पण ते काढायचं नाही. डायरेक्ट असा ही मणी तोडला ना की असंच लावायचं. इथं असं लावून दाखवते नुसता. असा लावला ना की रोपं होतात. आणि एकदा लावलेलं रोप असलं की परत ते कटिंग केलं ना तर आता ही जी रोप आहे ना तर ही वाळलेलं आहे की नाही तर असं पूर्ण असं दाखवलं होतं कटिंग करून घेते असं. हे असं कट करायचं. ते कट केलं की सगळ्यात हे सगळं आणि मग परत आणि ह्याला फुट्या फुटतात. ही दिसतात का आजूबाजूच्या फाट्या फुटलेल्या? बर. मग अशा परत येतात फुटून परत आणि तयार होतात मणी. तर हे मणी म्हणतात की राधाने श्रीकृष्णाला ज्यावेळी श्रीकृष्ण लढाईसाठी चाललेले असतात ना तर राधाने श्रीकृष्णाला भेट म्हणून दिली असते विजय मिळवण्यासाठी. तर आपण पण आपल्या गळ्यात घातले ना तरी छान शांतता लागते. ओके. आता सगळीकडे असे एका कुंडीतली मी दाखवली ना दुसऱ्या कुंडीत पण आले. तर आता कापून घेतलं का नाही ते खाली कोण दिसलं का असं बरोबर वरचे असे छोटे छटले ना ते फुटून येत असं जसं काही ऊस बीस कसा आपण लावतो ते फुटलेलं असतो तसं वाळलेलं. तर वाळलेले जेवढे रोप आहेत ना ते मी काढूनच घेते. तर हे ही जे मणी आहेत ना ते श्रीकृष्णाला विष्णूला वाहतात माळ करतात. आणि हे जी माळ ही मणी खूप टिकाऊ असतात. हो बरोबर. मग हे मणी ते त्याच्यामुळे ह्याची माळ करून देवघराला लावू शकतो. देवघराला लावू शकतो. स्वतः पण घालू शकतो. स्वतः पण घालले त्यातच काही लोक बऱ्याच बघणार जातात लोकांच्या खूप मळ्यात गळ्यात ही माळ असते. तर हे जे बघ निसर्गाचे म्हणतात ना देणगी जसं नाही का. आता हे माळ काढलं का नाही मणी तर आपल्याला आपोआप छिद्र काढावंच लागत नाही. तर मग हे कसं निघते आपोआप आता हे काय. आणि ह्यात आपण हे काढलं ना ह्याचं छिद्र ओढलं ना की आत लगेच असं म्हणजे छिद्र निघते. हे दिसलं छिद्र आहे त्याला. ओके. त्यामुळे ओढलं जातं लगेच द्वारा घातला ना की म्हणजे आपल्याला छिद्र पण पाडायची गरज लागते. लगेच बनते. लांब माळ बनते याची. आणि माळ करून आपण देवघरात किंवा आपल्या दरवाजाला पण असं नाही का नजर लागून म्हणून लावून टाकायची. बरोबर. आणि आपण पण गळ्यात घातली तरी चांगलीच आहे. मनीत काढून वल्ले आहेत ना काय ते उरलेच आहेत. हो दुसरीकडे जाऊ आपण. चलो. किती ठिकाणी लावलेस ग? किती ठिकाणी लावलेले म्हणजे उगवलेलेच आहेत. कुंडीत लावलेले असे काही काही कुंडीत लावलेले होते ना त्याशी राहिलेत. कोणाला झाडं दिली मी म्हणजे चुकून राहिलेली झाडं होती ना आपली बरोबर त्याची तयारी झाली काही. परत एक कुंडीत लावलेलं होते उगवताकडे जी मणी मला असं पाणी घालायला आले ना तर खाली पडलेले मणी असायचे ना तर मी अशी कुंडीत पुरून टाकायची लगेच. त्यामुळे खूप ठिकाणी उगवलेत. खूप ठिकाणी उगवलेत ते. आणि त्यामुळे आता हे सगळे फुटून पण आले. तर आज मी एवढे आज आम्ही आता माळ करणार आहे. झाले की तुम्हाला दाखवतो. एक माळ आमची छान पिके होईल एवढ्या मनाने. गेल्या वर्षी पण केलेली होती मी. ह्याची पण केलेली आहे. आणि गेल्या वर्षी पण आम्ही हा व्हिडिओ टाकलेला होता. नसेल बघितला तर जाऊन बघा. बघा आमच्या मम्मीने किती तोडलेत. आज मी एवढे असे वैजयंतीचे घेतलेत मणी. आता काढणार आहे आणि माळ बनवणार आहे. मी बघा ते किचन कंपोस्ट खत बनवलं होतं का नाही त्याचा एक व्हिडिओ टाकला होता की कंपोस्ट खत झाडांना घाला. तर मी बघा जेरबेऱ्याला घातले होते आणि तुम्ही पाहिलं होतं जेरबेऱ्याला तर त्यावेळी फुलं नव्हती. आता बघा जेरबेऱ्याला 2 फुलं आलेत आणि खालून पण अशा बारीक बारीक 2 कळ्या आलेत का नाही. बघा किती खताचा फरक पडतो झाडावरती. येस मस्त एक नाही छान आहे की नाही जेरबेरा. हे काय लावलंय मम्मी? ही पॅशन फ्रूटची रोप आहेत. रोप आणलेलं एवढे एवढे आलेत बघ की. बिया टाकलेल्यास का? फळ आणलेलं ना गावावरून नाही का फळ आणलं होतं पॅशन फ्रूटचं. काही खाल्ले आणि त्यातल्या जो बिया होत्या ना ते मी ह्यात लावल्या तर खूप असे सारे रोप आले तुम्ही छान आले. आता लावायची खाली आणि कुणाला पाहिजे असेल त्याला देऊन टाकायचे. आता ते पण म्हणजे जवळ कमेंट मध्ये लोकांची उत्तर येतात पण एवढ्या लांब नाही पाठवू शकत. आणि मी बऱ्याच जणांना सांगते की मी जर रोप मला पाठवायचं काही हरकत नाही. तुम्हाला त्याचा चार्ज पडेल पण रोप पण राहणार नाहीत ना. तुम्ही जसे पैसे दिल्यासारखं त्याचा तुम्हाला फायदा पण काय. त्यापेक्षा डायरेक्ट आपलं नर्सरीत गेलं 100-250 रुपयाला जे झाड भेटेल ते घेऊन आलं. एकदा घेतली की बघा परत होत आहेत एवढी रोपं तयार. तेच की
तर मी आता हे लावायचे आहेत. एक आता ह्यातले किती लावणार मी, पण एका ठिकाणी 2 लावणार, पण आलेत किती रोप बघितले ना. तेच मस्त. बघितलं? मम्मी, हा अगं एवढ्या मिरचीला केवढ्याशा मिरच्या आहेत? अगं मिरच्या वाळलेत आणि आता मी ह्याची छाटणी करणार आहे. छाटणी करतेस का? हा, ठीक आहे. असं छाटून घेते सगळं झाड हे, आणि परत हे चांगलं असं फुटून येईल. आता फुटायलाच लागले ना, आणि म्हणून ठेवलंय त्या मिरच्या मी, की मला ह्याला बी टाकायचे होते मिरच्याचं. बर. म्हणजे ह्या मिरच्याचं बी टाकल्यानंतर परत रोपं तयार करायची आणि लावायची. छाटून घेतले, तर ह्यातल्या काही मिरच्या होत्या ना, ते मी कुंडीमध्ये टाकले आणि त्याच्यापासून मी रोपं तयार केले. तर ते पण तुम्हाला दाखवते कुठल्या कुंडीत टाकले बघा. आणि ही काय आहेत खाली उगवलेली? ही काय गवत आहे, हा जो आहे ना तो आपण ब्राह्मी म्हणतो, केसासाठी वापरतो तो माका. माका आहे बघा. तर हा माका पण असतो ना, तर खूप औषध असतो हा माका. म्हणजे आपल्याला खोकला वगैरे येत असतो का नाही, बरोबर. ते गावाला कसाचा खोकला का द्यावा रस नाही का, तर माझं पण मी पण खाते. म्हणजे मला नाही काय होत, तरी पण खाते, चांगला असतो म्हणजे असा. मला काय नाही होत, म्हणजे तिला मला खोकला नाहीये, पण मी खाते आम्ही समजू शकतो. हा, तसं समजून घ्यावं. मला काय होत नाही तर लोक म्हणतात दुधी खावा, दुधी पण केसासाठी चांगला असतो आणि शुगर साठी चांगला असतो. असं काही नसतं. जे दिसते ना रोप असे फणीवर खात असत्या, आमची गारगी बयासारखंच खात्या. सगळे म्हणतात सुवर्ण. ती मला विचारते सुवर्ण ही खाऊ का ग? 3 वर्षा मुलीला पण माहितीये काय कुठली पानं खायची, कुठली नाही खायची, आणि ती सगळ्याला आणून देते खायला. हा, सांगायचं तुम्हाला काय करायचं होतं, की ही जी वांग्याची रोपं आहेत, हा मिरचीची रोप दाखवणार होती ना. ठीक आहे, आता वांग्याच दाखव. हा, तरी रोपं मला दुसऱ्या कुंडीत लावायचे. ह्यात पण बी वांग्याच आहे उगवलं ना? ना. अशीच बी टाकत असते ना मी. बरोबर. त्या झाडातलं बी जो असतं की त्या कशी बरं एक जण जास्त करून जे किचनचं कंपोस्ट टाकतो त्याच्यामुळे आपोआप उगवले जातात. वांगी भिजलेले असतात ना आपण भाजीसाठी, वांगी, मिरच्या त्यात बी असतं ना, त्याचं पाणी टाकलं ना की ते आपोआप उगवतात. येस. तर मी हे वांग्याची रोपं लावणार आहे आणि मिरची दाखवायची होती ना मला महत्वाचं. तर हे आता बघा मिरचीचं रोप बी टाकलं होतं. ही मिरची उगवून आली आले. हा, ही मिरची उगवून आली. आणि दुसरी एक मिरची लावली होती मी, आपण पिवळी मिरची आणतो ना, ढबू मिरची. हा ढोबळी मिरची. मग ते आपण ह्याच्यासाठीच आणली होती ना आपण खाण्यासाठी. तर ती मिरचीचं मी बी टाकले, ते पण उगवून आले. ओके, ते कुठं ते टाकले ना, एकाच कुंडीत 100 रोपं तयार केले तुम्ही. लक्षात राहतं का तुला? हा, मला माहितीये की मी तर पिवळी मिरची टाकली आणि ही वांग्याचं आहे, तिथं लाल मिरची टाकली, दिसते का? हो. हा, ही मी बघितलं, इथं सांगितलं लाल मिरची, ही पिवळी मिरची आणि ही वांग आणि गुलाबाचं झाड. आता हे रोपं काढून वेगळ्या कुंडीत लावायची. हा, आता यातले रोपं काढणार आहे मी वेगळ्या कुंडीत. अगोदर ती 2 रोपं आहेत ना, ती मिरची जरा मला हे करायची, ह्यातली काही मिरचीवाली आहे ना, ती 2 रोपं मी दुसऱ्या कुंडीत लावतो. तिथं माझ्या खाली एक कुंडी आहे शिल्लक, त्याच्यात लावून टाकते. ओके, त्यात लावून टाकू. लावतेस लगेच? हो, लगेच लावते. कोणतं काढते? वांग. वांग. तर हे बघा, इथे आहे वांग. आता मिरची खुडून घेतली, आता हे वांग काढणार. आणि तर तयारच मी अशी कुंडी ठेवली भरून. आता मी काय करणार माहितीये का, हे वांगे लावले ना, ह्याच्या बाजूने परत धणे टाकणार आणि मग परत आणि कोथिंबीर तयार होते. ती कोथिंबीर पण येते. आता ही बघा, ह्यात किती 3 रोप असे जराशी लांब लांब लावते. 3 रोप 2 असतात ना? ही काय काय करते, छोटस आहे. ओके, छोटस रोप आहे. मी काढते, त्याला दुसऱ्या कुंडीत लावते. एकाच कुंडीत किती लावायचे हे का नाही. तर हे बघा झालं लावून, पाणी टाकायचे. ह्यात पण मिरची आणि वांग्याची रोपं टाकलेले आहेत. ह्या कुंडीत पण गुलाबाच्या उगवलेले आहेत. दिसतात का? दिसतायत, पण ज्याला माहिती नाही त्याला कळणार नाही, आणि ज्याला माहिती आहे त्याला कळतं. पाणी कसं आता पाणी टाकते, कारण कालच पाणी घातलं होतं, त्यामुळे माती जरा ओलली आहे ही, नाही का. आता झाड तिकडून ट्रान्सफर केल्यामुळं आता नाही टाकते पाणी. आणि उद्या सकाळी ना, किती दिवस लागतात? 40 ते 50 दिवस. हा, वांगी यायला. हो, कारण ह्याला कसं आपण ह्याच्यावर आपलं किचन खताव केलेले वांगी असतात ना, त्यामुळे जरा उशीरच होतो यायला. बरोबर. तर रासायनिक खतं घातली की नाही लगेच येतात वांगी. ओके. मी ना एक व्हिडिओ टाकला होता कोथिंबीर कशी टाकायची, तर ह्या काही कोथिंबीर कशी टाकली ते आणि किती छान आले.
धने टाकलेलेस ग. धने टाकलेले अख्खे धने होते ग. हा. आणि ते टाकलेले असे नाही का. तर आता एवढी कोथिंबीर. एवढी कोथिंबीर आले, त्यात चवळी पण उगवले, त्यात मोहरी पण उगवली. आता मोहरी पण टाकायची आहे मला भाजीसाठी, कारण मोहरी तर अशी पण टाकलेली असते ना, ते उगवून येते. तर आता ही कुंडी आहे ना, मम्मी ते स्टँड थोडं पुढे ओढून घे ना, दिसत नाहीयेस. अजून अशी कुंडी ओढली का नाही तरी स्टँड ओढलं जाते बघ. अरे वा, भारी आहे. मग साडी आणते माझी. पण हे छान आहे, आवडलं मला हे स्टँड. ज्या आपण मोठ्या पण कुंड्या ठेवू शकतो. हो ना. अशी त्रास नाही अजिबात नाही कसा. बरोबर. कुठली भाजी आहे ही? ही चवळीची भाजी आहे. ह्यात मी काय टाकलं होतं, कांदा टाकला होता आणि यात कांदा काही उगवलाच नाही. तर आता चवळीची भाजी आहे नाही, अशी उपटून घेते आणि ही कुंडी मी नंतर मोकळी करते आणि ह्यात दुसरं काहीतरी भाजी टाकून देते. ओके. ही पण भाजी ते तुला माहितीये का, आपण ते करते का नाही, तर ही भाजी आंबट लागतात चिंचेसारखी अशी. ओके. खाऊन बघ, पण भाजी तरी छान होती त्याची, आंबट अशी वेगळीच नाही का चव लागते. ओके. कुणाला माहिती असेल जे नव्हतं कमेंट मध्ये सांगा. ही बघ पण काय 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 उगवले नाही का. हे चिगळ आहे मोठ्या पानाची, खूप औषधी आहे. काढा त्याची गळ पण एकत्रच करू भाजी. सगळी का कुंडी मोकळी होऊन जाईल. हा, कुंडी तर मला मोकळीच करायची, सगळीच करते, सगळीच भाजी घेते एकत्र. त्याला तुला दाखवले ना, ती पण घेते नाही का. बरोबर. ह्याची पण घेते. हे बघ, हे चंदन बटवा, हे पण सगळ्याला माहित आहे. हे काय करते, अशी आता खुडून घेते ही भाजी. ओके. ही भाजी शरीरातली उष्णता कमी करते. ही भाजी थंडावा देते आणि चिगळाची भाजी. हा, चिगळाची भाजी. आणि शुगरसाठी तर खूप लोक खातात ही भाजी. त्यात गवत पण आले बोलत बोलत. खाली निवडूयात की. आणि निवडायचे हे काढूनच टाकायचे की माती सगळी आहे ना अशी. झालं. आहे का तुम्ही भाजी, चंदन बोटाची भाजी अजून इथे आहे ना अशी. हे काय कुठं आहे? हातात काय तुझ्या? नाही ते हे पण टाकते ती जशी कसं वाटतं माहितीये का, पात्रीची भाजी आल्यासारखी, पण ह्याला पिवळी फुलं होतात तिथं आले का. ती पात्री पण टाकते मी उठून, नाही का नाही. म्हणजे माहिती नाही आपल्याला गवत. हा, टाकून देते उठून. ही पण टाकते. परत हे काय म्हणतात ते, ह्याला येतात, ह्याला फळ असले येतात. आपण कपाळ फुडतात, ह्याचे त्रिकोण फळ येतात. हा, ते मजा 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 येतात. हा, ते आहे ते. उद्या सगळीच करते. ह्यात हे पण उगवलंय, काय म्हणायचं मग मी सांगितलेलं, दुधी. दुधी नाही ग, माका माका. माका. माका उगवला, हे पण काढून घेते ही भाजी. माका खोकल्याचा काका. हा, कसा केलं रे, तुला माहिती की म्हणजे तू लगेच बघ. आता खाल्लं की खोकला येते. ती घे का खाली, तर प्रियाला देऊया, तिला खोकला येते. घेते. बघू माका. हे माका आहे. हे आहे. हा माका आहे. तर ह्याची पानं खोकल्यासाठी खातात. तिथली मी ना एवढीशी भाजी मिळाली. एवढी आहे ती कुंडीत, तेवढीच येते. एवढी भाजी मला कुंडीमध्ये मी काढून घेतली आणि बाद झाली. मला खूप छान आता करायला ताजी ताजी भाजी. आणि मी एका कुंडीत चवळी टाकलेलीच आहे. तुम्हाला पुढच्या कुठे चालली मम्मी? आता मी चालले बटाटे काढायला. परवाच काढून घेतले बटाटे, पण आमचं वरचा छोटूसा गार्डन. मम्मी तू बटाटे लावलेले कसे आलेत ग, तर म्हणलं चल दाखवते. ड्रॅगनला अजून ड्रॅगन नाही आलं. अगं नाही आले, येतील की. त्याला त्याची पिशवी आहे ना खालची, छोटी पडली बिचारी. काढायची आणि त्याला काटा असल्यामुळे मला इथलं जमत नाही. त्याला कोणतरी असं जेंट्स पाहिजे ना धरायला, ताकदवाला पाहिजे, ताकदवाला. एवढी ताकद नाही माझ्याकडे. हा, आले. तर आपण आता काढणार आहोत बटाटा. आणि तुला माझं गार्डन बघायचं असलं तर बघून यायचं. बघू आता मी कसं केलेलं आहे. पाईपचं केलं का हे सगळं? वा, मस्त. खाली, हा खाली असं केलं. नाईस. म्हणजे ज्या चांगल्या वेल जाणार वर. काय लावले कुंड्यांमध्ये? अजून काहीच नाही लावलं. हा, लावलंय की. ह्यात मी काकडी लावली. ओके. ह्यात धने टाकलेत नाही का, मी कुंडीत भरली की मी धने टाकायची, मला सवयच लागली. तर ह्यात मी गोसाळे लावले. त्या कुंडीत चाकवट टाकलेलं आहे. बर.
आणि ह्याच्यात मी मागचा अजून व्हिडिओ मध्ये येईलच ते टाकले मी. हे लावताना टाकले का गवार, तर गवार आता उगवायला लागले बघा. एवढी मोठी कुंडी आहे. हा आणि हात म्हणूनच आणि धने टाकलेले, धने पण उगवायला लागलेत. आणि तो दोडक्याचा हे दोड काय हा बघा. लोकांना कसं वाटतं हे नाही का रस्ते असलेलं आहे जंगली आहे. जंगली, हा. पाऊस आला की त्या मोडा हित होतं. मोठा हा, होतो. आणि पाऊस झाला की झाला. आणि एकच गड्डा आता बघा वाढलेत भरपूर. आता ह्यातले पण गड्डे मला काढायचे, 1-2 गड्डे ठेवायचे आणि छान येतात. आणि टोमॅटो किती आले? बघ ना कसलं भरलंय गवार आहे ना? नाही मोहरी आहे. तिथं लसूण आहे आणि खरं गवारसारखं दिसतंय. काढूया. चाकोताची भाजी पण आता येणारच नाही, काढून घेऊया आता. तर उद्या काढूया. उद्या काढू. आता आज काढली ना आपण. कधी उद्या काढूया. पण आता भाजी उद्या काढूया आपण. कसं माहितीये का, आता वेल वरती जाणार आहे आणि खाली सावली पडणार नाही त्याच्यावर. त्यामुळे आता जर भाजी येणार नाही. पण जाऊ दे, वेल मोठं होस तर ते भाजी येते. मग त्यामुळे मी कशा करते, प्रत्येक जर झाडं लावते ना त्यात मी काही ना काही धने टाक, मेथी टाक, चाकवत टाक. एक वेल टाकते आणि एक खाली उगवणाऱ्या भाज्या टाकते, म्हणजे दररोज हा ते होऊन जातात, वेल वरती जातात आणि परत भाज्या होतात. आणि बटाटे काढायला लावले आपण. बटाटे पायनॅपल बघ, पायनॅपल पण आले. गाईज आमच्याकडे पायनॅपल पण आहे. पायनॅपलला किमान वर्ष तरी लागतं यायला. आता त्याला झालं 3 वर्ष. 3 वर्ष झालं. हो, सुपे म्हणते काढून टाकीत ते दिवस झालं. मी म्हटलं नाही, मी एवढा वर्ष सांभाळले झाला ना, आता वर्ष 1.5 वर्षात तरी पायनॅपल यायला पाहिजे. हा त्याला लयच वेळ लागला ना. आले, जाऊ दे, हे बघत वरती फळ आलंय. तुला दिसलं नाही? हे 3 वर्षांनी एवढंच पाहिलंय. आता वाढणार ग, वाढत वाढत छोटं फुल होतं, नंतर झालं मोठं. आता दररोज वाढत वाढत जाणार ना. आता याला अजून 6 महिने लागतात काढायला, का 2 महिने लागतात, आपल्याला माहिती नाही ना. बरोबर. हा, आपण तर लावलंच तर होतं ना. किती ठिकाणी टोमॅटो लावलेस? ते आता खराब होता त्याच्यावर. काही नाही. त्यात बटाटे कशात नाही बटाटे इकडे आहेत. मी परवाच नेले काढून. आता तुळस दिसली मला वाटलं त्याच्या खाली बटाटे आहेत. नाही नाही, हे बघ इथं बटाटे आहेत. याच बटाटे आहेत. हा, हे किती करून नेलेत पण काढून. पण तुला वाटतं दाखव म्हटलं तर किती निघते नाही का आता? ओके. जेवत आहे दाखवते तुला. उलटी करायच्या का बाजूला? हा, घेते खालीच. खाली घेतल्याशिवाय कशी येणार आहे ना. हा, दिसलं? असंच काढूया. किती टाकू खाली? छोटे बटाटे आहेत का? आपलं ते दम आलू म्हणू शकत नाही ना. थांबस खाली घेते. खाली घेतल्याशिवाय नाही नाही. आता बघू आपण किती काय काढते की बघ. दिसली का? दिसली. छान. अरे त्याशी पण मी लिहिलेला काढून तुला म्हणजे दम आलोय तू. केवढे मोठे आले झाले. तेच की, म्हणजे आपण उशिरा काढले का? त्यात आहेत का संपले? त्यात का? नाही झाले. नाही झाले आता परत लावून टाकते दुसरे. ओके. शेंग लावतो आपण, शेंग भुईमुगाची. अरे हे लावलेच नाही ना ते. लावलेलं ठीक आहे, चल एवढे बटाटे मिळाले. अजून पण असतील कुठेतरी, बघू चला आणखी एक ह्याच्यात. ते नको काढायला, बस एवढेच. बस आता एवढंच. नंतर घे छोटे. बटाटे लावायचं कारण म्हणजे खूप मोठी बकेट आहे, त्यामुळे खाली बरोबर बटाटे येतात. आणि वरून ऍज युजल आमची मम्मी कोथिंबीर, पुदिना, मेथी, बारीक मेथी असं लावते. गेलो. ह्यात आहेत का आणखी? आहे का बघू तिथं. चला, हातभर बटाटे मिळाले. बस दम आलो करायला पुढे. ओके. आणि आपण काय आणलंच नाही, अचानक आलो बटाटे काढायला. तसेच घेऊन जाऊया. चला तसंच घेऊन जाईल. मम्मी खूप खोकला झालाय, काढा करूयात. होय काय? घेते माका घेते बघ. काय काय घेतेस आता? माका घेते. त्यात दुसऱ्या कुंडीत भरपूर आहे. काय? हा, किती कुंड्या मोकळा झाल्यात का ग? हा ग, ह्यात हळद आहे. बर. त्यात आलं आहे. हे जे दिसते का, त्यात आलंय. वरती पण हळदीची कुंडी आहे
आणि जी पलीकडे आहे ना हा. ती पण हळदीची कुंडी अच्छा म्हणजे काढायचे काढायची आहेत त्यामुळे राहिलेत. तर बकस बकस दिसते मग ते. हा, पण आपण आल्या त्यात आपण ह्याच्या माक्यात ह्याच्यासाठी नाही का खोकल्यासाठी काढा करायचे ना. हा. तर एक ही माका आहे. हा माका. आता तुळस पण घेऊ जरा त्यात नाही कसं. इथल्याच सगळ्या वनस्पतीपासून आपण आयुर्वेदिक काढा बनवूया आणि सगळ्यांना संध्याकाळी देते. खोकला सर्दी झाली ना त्यांना सगळ्यांना संध्याकाळी झोपताना करून देते. तर ही गवती चहा आहे आणि गवती चहाचा मी इथं पण लावलंय काढून. तिथं बघा किती फुटून आलाय दुसऱ्या कुंडीत लावलेला. तर आता आपण पुदिना घेऊया. हे बाजूला गवती चहा, त्यात हळद आहे. पण आता काढता येईल का आपल्याला? नाही नॉर्मल हाय वरती काही दिसते. दुसऱ्या कुठे गेलं मग असं होतं. दिसते का? मोठा गड्डा आहे हा. ठीक आहे दिसते का? जाऊ बारकच घेऊया का? बारकीच घे. हो जाऊ नंतर काढून दाखवू सगळं हे नाही बाजूला का हळदीच आपल्या ह्याच्यापुरतं बाजूला काढ्यापुरतं मिरीचं तेल केलेलं आणि ते तेल होतं ना असं कसं म्हणतात ना तर मी ती भाताव खात होतो. छान लागत होतं एकदम वास मस्त येतं ना रोजमेरीचं तेल. हा तर आपण ती काढा करणार आहे तर काढ्यात रोजमेरी वापरूया आणि पुदिना घ्यायची आपली बाजूला रोजमेरी. बरं किती छान दिसत ना पुदिना. पुदिना आणि पुदिना त्यातल्या सगळ्या मुळ्या काढल्या ना की परत खूप छान आला. मी सारखं वरच्या वर त्याला साफसफाई करावी लागते. पुदिना मग चांगला येतो अशा. तर एवढासा पुदिना. तर आता इथे पेरू आहे तर हा पेरूचा आपण चहा गावाला खूप येतो ना आपण तुला कसं का. तर आता त्यात टाकायला हा पेरू पण घेते. तर आज मी एवढे काढा करायला घेतले त्यात काही काही टाकणार आहे ते मी संध्याकाळी तुम्हाला काढा करून दाखवते. ओके बाय बाय.